8th standard science, first chapter, living world and classification of microbes. What is the hierarchy for classification of living organisms? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या क्लासिफिकेशनसाठी नेमका असा क्रम कोणता आहे? हु इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर? बाय म्हणजे दोन, बायोनॉमियल सिस्टीम द्विनाम पद्धती ही कोणी शोधून काढली? Which levels of hierarchy are considered while writing the name of binomial nomenclature? या पद्धतीने नावं लिहिताना किंवा क्लासिफिकेशन करताना नेमक्या कोणत्या स्तरावर क्लासिफिकेशन केलं जातं, त्यात काय काय कन्सिडर केलं जातं? बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी, बायो म्हणजे जैविक आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशनची गरज. Last year we learned that all the living organisms on earth have adapted according to geographic reasons and ingestion, food ingestion, defense etc. गेल्या वर्षी आपण काय शिकलो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे पृथ्वीवरचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे त्यांच्या आजूबाजूला जी भौगोलिक परिस्थिती असते त्यानुसार, भौगोलिक कंडिशननुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या अन्नामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये त्यांनी त्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतलेलं असतं किंवा त्यांच्यात बदल करून घेतलेले असतात. While adapting, many differences are observed in the organisms of the same species. एकाच प्रकारच्या स्पेसिसमध्ये सुद्धा या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेत असताना एकाच प्रकारच्या स्पेसिसमध्ये सुद्धा फरक बघायला मिळतो. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. आपण लहानपणी किंवा कीर्तनात असं ऐकत असतो की मनुष्य जन्म हा 84 दशलक्ष योनीतून फिरून मग मिळतो आपल्याला. तेही आता 2011 पर्यंत त्या झाल्या आहेत 87 दशलक्ष स्पेसिस म्हणजे सजीवांचे प्रकार ऑन अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी, जमिनीवर आणि समुद्रावर दोन्ही ठिकाणी. तर यातले काही जीव किती असतात, काहींचं आयुष्य फक्त काही तासांचं असतं. म्हणजे जीव जंतू जे काही सापडतात ते सगळे मिळून पृथ्वीवर, जमिनीवर आणि समुद्रात असे दोन्ही मिळून 87 मिलियन आहे स्पेसिस आहे. मग ह्याच्यात काहींचं आयुष्य हे फक्त काही तासाचं असतं, तर काहींचं एका दिवसाचं असतं. पावसाळ्यात आपण रात्री बल्बवरचे किडे बघतो, पंखाचे किडे असतात, ते रात्री आलेले दिसतात पण सकाळपर्यंत मेलेले असतात. हे बघण्यात येतं आपल्या. म्हणजे काही जीवजंतू अगदी काही तासांपुरतेच जिवंत राहतात, म्हणजे तेवढंच आयुष्य असतं त्यांचं. असे सगळे मिळून किती आहेत? 87 मिलियन स्पेसिस. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. इतक्या मोठ्या प्रमाणातल्या सजीवांचा अभ्यास करायचा, मग त्यांची विभागणी करणं ग्रुपमध्ये, हे इट वॉज इसेन्शियल, हे खूप गरजेचं आहे. सो ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. So groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. त्यासाठी ग्रुप्स आणि सबग्रुप्स, ग्रुप आणि त्यांचे उपग्रुप हे तयार केले. त्यात काय काय कन्सिडर केलं, म्हणजे काय काय लक्षात घेतलं? सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधल्या सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा आणि डिफरन्सेस म्हणजे वेगळेपणा, हे दोन्ही कन्सिडर करून त्यांचे ग्रुप आणि सबग्रुप पाडले.
This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. ही झाली बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन. किंवा इथे जर क्वेश्चन आला की व्हॉट इज मीन बाय बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, तर त्याचं हे उत्तर आलं. रॉबर्ट हार्डिंग व्हायटेकर एवढ्यासाठी पुस्तक बरोबर घ्यायचंय शिकताना सुद्धा, कारण मग त्या पुस्तकात कुठे काय डेफिनेशन येतील, कुठे काय क्वेश्चन येतील, ते माझ्या बरोबरच असं पुस्तक वाचताना कळेल. नाहीतर काय होतं, बोर्डवर शिकवण्याकडे निम्म्यांचं लक्ष नसतं, अर्ध्या मुलांचं लक्ष नसतं, आणि काहींचं लक्ष असतं त्यांना घरी आल्यानंतर पुस्तक जर उघडलं काहीच कळत. ते काहींचं तर सायन्सचं पुस्तक उघडल्यानंतर डोकं गरगरायला लागतं घरी अभ्यास करताना स्वतःच. म्हणूनच माझ्याबरोबर अभ्यास करताना पुस्तक उघडायचं, त्या पुस्तकात माझ्याबरोबरच वाचत राहायचं, मी ते समजून देत जाईन, मग लक्षात येत जाईल तुमच्या एक 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 गोष्ट त्या पुस्तकात काय काय आहे. म्हणजेच हा अभ्यास आपण घरी स्वतःचा जो अभ्यास करतो तसा अभ्यास होणार आहे. सेल्फ स्टडी म्हणतात त्याला. हा सेल्फ स्टडी घरी आपला अभ्यास कसा करायचा आपण ते याच्यातनं कळणार. त्यासाठी पुस्तक उघडून बसायचं माझ्याबरोबर आणि त्या ओळींकडे लक्ष ठेवायचं. इन हिस्ट्री म्हणजे इतिहासात पूर्वी कार्ल लिनियस in 1735 divided living world in two kingdoms, Vegetabilia and Animalia. आता या नावांवरूनच लक्षात येत असेल की कार्ल लिनियसनी 1735 मध्ये लिव्हिंग वर्ल्डला दोन किंगडम मध्ये डिवाइड केलं. त्यातला एक वनस्पती आणि दुसरा प्राणी. हॅकेल त्याच्यानंतर काही वर्षांनी हॅकेल in 1866 considered 3 kingdoms. त्यात त्यांनी प्लांट्स आणि ॲनिमल्स बरोबर एक अजून ऍड केला, प्रोटिस्टा. त्यानंतर आणखी काही वर्षांनी 1925 मध्ये चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. पुढे थोड्या वर्षांनी आणखी म्हणजे 1938 मध्ये कोप्लॅन डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे जे नाव आहेत ना, ही नावं अवघड वाटतं काही जणांना, आणि त्यामुळे ही नावं लक्षात न राहिल्यामुळे मग ते वाचायला कठीण वाटतात, मग सायन्सच अवघड वाटायला लागतं. मग हे नावं वाचताना आपण काय करायचं, याचं स्पेलिंग चुकू नये किंवा हे लक्षात राहावेत म्हणून आपण आपल्या पद्धतीने उच्चार करायचा. म्हणजे आपण असं शिकतो ना, ओ असला की काना मात्रा काना आणि मात्रा असतो, म्हणजे मो. ई असला की एकच मात्रा असतो, म्हणून मो ने, आणि ए असल्यावर काना देतो आपण, मो ने रा. हे सायन्समध्ये जे सगळे जे नाव आहेत ते साधारण अशाच पद्धतीने वाचायचे, आपल्या पद्धतीने उच्चार करायचा, म्हणजे मग आपण स्पेलिंग मध्ये चुकत नाही आणि ते लक्षातही राहत. रॉबर्ट हार्डिंग व्हायटेकर in 1920 to 1980 was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. रॉबर्ट हार्डिंगने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 ग्रुप्समध्ये डिवाइडेड केलं. ते 5 ग्रुप पुढे शिकणार होतो. फॉर दिस क्लासिफिकेशन व्हायटेकर, आता ह्याचा सुद्धा उच्चार तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, व्हायटेकर. स्पेलिंग जसं ज्या पद्धतीने लक्षात राहील त्यानुसार. कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया.
For this classification, Whitaker considered following criteria. First, complexity of cell structure. सेल स्ट्रक्चर ची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे ते कसं आहे, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. त्याचे पुन्हा सबग्रुप केले दोन, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस, ते सेलच्या स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस नसतंच किंवा अदृश्य असतं, क्लिअर दिसत नाही. अँड युकॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस क्लिअर दिसतं, असतंच. Second, complexity of organisms, unicellular or multicellular. युनि म्हणजे एक आणि मल्टी म्हणजे अनेक. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर एक पेशीय, मल्टीसेल्युलर अनेक पेशींनी बनलेले. मोड ऑफ न्यूट्रिशन, प्लांट्स ॲटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, स्वयंपोषी. फंगी सॅप्रोफायटिक, ॲब्सॉर्प्शन ऑफ फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. फंगी सॅप्रोफायटिक म्हणजे परपोषी, ते कसे जगतात, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. डेड ऑर्गॅनिझम्स वर वाढतात आणि त्यातनं ते ॲब्सॉर्प्शन करून जगतात. ॲनिमल्स हेटरोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. ॲनिमल कसे असतात, परपोषी. आपण ॲनिमल्समध्ये येतो. लाईफस्टाईल, प्लांट्स. लाईफस्टाईल, प्लांट्स, ॲनिमल्स अँड फंगी. तर प्लांट्स प्रोड्युसर्स, ॲनिमल्स कन्झ्युमर्स म्हणजे आपण घेतो प्लांट्सकडनं अन्न, म्हणजे आपण कन्झ्युमर्स म्हणजे भक्षक. फंगी डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे डिकम्पोज म्हणजे विघटन करणे. फिफ्थ, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप मध्ये परत प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर असे ग्रुप केलेले. तर हे ग्रुप लगेच इकडे साईडला बघायचं. आता जे इकडे बघितलं आपण तेच इकडे डायग्रामच्या रूपात दिले. कसली डायग्राम ही, 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ते दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले, प्रोकॅरियोटिक्स, कॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये परत युनिसेल्युलर आणि त्याचं किंगडम मोनेरा. युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर दोन्ही, युनि पण आहेत आणि मल्टी पण आहेत. युनिसेल्युलर युकॅरियोट्स, युनिसेल्युलर किंगडम प्रोटिस्टा. प्रोकॅरियोट्समध्ये पण युनिसेल्युलर आणि युकॅरियोट्समध्ये पण युनिसेल्युलर. डायग्रामचा अभ्यास करताना किंवा हे लक्षात घेताना लगेच तिथल्या तिथेच लक्षात घ्यायचं, नुसतं वाचून वाचून पुढे नाही जायचं, लगेच थोडं मागे येऊन परत लक्षात घ्यायचं. प्रोकॅरियोट्स युनिसेल्युलर किंगडम मोनेरा. युकॅरियोट्स युनिसेल्युलरच पण किंगडम वेगळं, किंगडम प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलरमध्ये हे 3 किंगडम, किंगडम फंगी, किंगडम प्लॅनेटा प्लॅन्टी, किंगडम ॲनिमॅलिया. आता फंगीमध्ये सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल असतं पण फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही कारण सेल्युलोज अब्सेंट असतं. प्लॅन्टी, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. आणि ॲनिमॅलियामध्ये नो सेल. तर हे हे परत लक्षात घ्यायचं, परत वाचायचं आणि एकदा लक्षात घ्यायचं, म्हणजे हे पूर्ण पाठवून जातं तिथल्या तिथे, वाचता वाचता अभ्यास करता करता. म्हणून पुस्तक जवळ ठेवायचं, सगळं लक्षात. 5 किंगडम सांगितले होते, एक 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 एक
ते शिकणार आपण, आणि त्याच्याबरोबर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पण. किंगडम फर्स्ट मोनेरा. ऍक्टिव्हिटी सांगितली आता इथे एक ऍक्टिव्हिटी. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड. कर्ड म्हणजे और बटर मिल्क. कर्ड म्हणजे दही आणि बटर मिल्क म्हणजे ताक, दही किंवा ताक. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड or butter milk on a clean glass slide. Dilute it with a little water. Carefully keep a cover slip. त्या ड्रॉपवर केअरफुली कीप a cover slip. Observe it under high power of compound microscope. What did you see? Moving small rod-like microbes are lactobacilli bacteria. Moving small rod-like microbes. Small rod-like microbes दिसतील, पण ते कसे आहेत? मुव्हिंग, म्हणजे ते हलताना दिसतील, मूव्ह करताना दिसतील. आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. ते बॅक्टेरिया आहेत, त्या बॅक्टेरियांचं नाव सांगितलं हे लॅक्टोबॅसिली. तिथल्या तिथे 2-3 वेळेस म्हणून ते नाव लक्षात राहतं. म्हणजे कर्ड किंवा बटर मिल्क मध्ये कोणते बॅक्टेरिया असतात, तर त्याचं उत्तर हे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. शिकता शिकता प्रश्न कुठे येतो किंवा उत्तर कुठे येतो, काही ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात, त्यांची उत्तरं पण शिकता शिकता मिळून जातील. शिकता शिकताच तो अभ्यास पण होतो. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आतापर्यंत 2-3 वेळेस म्हटलं, त्यामुळे आपोआप ते नाव म्हणता यायला लागलं असेल. म्हणजे हा शब्द अवघड वाटणार नाही. एकदा वाचला सोडून दिला की तो अवघड वाटणार. All type of bacteria and blue-green algae are included in the kingdom Monera. All type of bacteria, सगळ्या टाईपचे बॅक्टेरिया आणि blue-green algae are included in kingdom Monera. किंगडम मोनेरा मध्ये हे सगळं येतं. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया आणि ग्रीन अल्गी. हे ब्ल्यू ग्रीन अल्गी कुठे वापरतात माहिती का? आईस्क्रीम मध्ये, आईस्क्रीम तयार करताना हे वापरतात. ब्ल्यू ग्रीन अल्गी पुस्तकात नाही दिलेलं ते कुठे. आता त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. हे सगळे बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर. दे मे बी ॲटोट्रॉफिक और हेटरोट्रॉफिक. स्वयंपोषी असतील किंवा परपोषी असतील. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. Without distinct म्हणजे distinct म्हणजे स्पष्ट दिसणार, पण ते विदाउट म्हणजे स्पष्ट न दिसणार न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेल्स. त्यांच्यात सेल ऑर्गॅनेल्स किंवा न्यूक्लियस हे डिस्टिंक्ट नसतं, म्हणजे क्लिअर नसतं, स्पष्ट नसतं. हे झाले 3 कॅरेक्टरिस्टिक्स. मग इथे किंगडम मोनेराचं कॅरेक्टरिस्टिक हे 3 हे लगेच पाठ करायचे. म्हणजे जर क्वेश्चन आला की किंगडम मोनेरा, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनेरा, किंगडम मोनेरा, मग हे 3 सोपे. हे कसे लक्षात ठेवायचे? युनिसेल्युलर लक्षात ठेवायचं. युनिसेल्युलर, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. दे मे ॲटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. हे शब्द लक्षात ठेवले की कॅरेक्टरिस्टिक लगेच लक्षात राहणार. पहिलं काय होतं? युनिसेल्युलर, नंतर ॲटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक, नंतर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और ऑर्गॅनिल्स. झाले, लगेच लक्षात राहत. ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स येतात त्याचे काही नावं दिले तिथे, आणि स्लाइडवर ते कसे दिसतात, मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर ते कसे दिसतात, ते त्यांचे काही आकार दिलेले आहेत. तर ह्यांचे नावं सुद्धा मगाशी सांगितलं तसं स्पेलिंग नुसार आपल्या पद्धतीने उच्चार तयार करायचा, म्हणजे स्पेलिंग चुकत नाही, लिहिता पण येतं ते व्यवस्थित. मग त्यात काय काय? स्ट्रेप्टो
स्ट्रेप्टोकॉकस. निमोनिया. आता याच्यात पीचा उच्चार नाही करायचा. निमोनिया. स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया. क्लॉस्ट्रीडियम टिटॅनी. डियम असा जर उच्चार केला तर मग डी म्हणून डीच्या पुढे आय विसरणार नाही, म्हणून यू विसरणार नाही, म्हणून तसा उच्चार करायचा. क्लॉस्ट्रीडियम टिटॅनी. म्हणजे खूप पाठांतर करायची गरज नाही, सतत पाठ करायची गरज नाही, उच्चाराप्रमाणे डायरेक्ट स्पेलिंग तुम्हाला लिहिता येतं. ट्रेपोनेमा पॅलिडम. व्हायब्रिओ कोलेरी. व्हायब्रिओ कोलेरी. नवीन वाचताना ते सावकाश वाचायचं. मी सावकाश वाचते म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही वाचायचं हे कळावं म्हणून सावकाश वाचते. व्हायब्रिओ. मग याच्यात आरच्या पुढे आय ओ ते विसरणार नाही लिहायला तुम्ही. व्हायब्रिओ कोलेरी. सॅल्मोनेला टायफी. सॅल्मोनेला टायफी. लेजिओनेला निमोनिया. स्टॅफिलोकॉकस ऑरियस. क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. आता इथे मुद्दाम टू म्हणायचं म्हणजे टीच्या पुढे यू लक्षात राहतो. बॉटुलिनम. आता हे लगेच तुम्ही त्या पुस्तकावर लिहिले तरी चालतील, इथे काही ठिकाणी लिहिलेले दिसतात. माझं हे पुस्तक जुनं आहे त्यामुळे त्याच्यावर बऱ्याच नावं असं लिहिलेली दिसतात. सेकंड किंगडम प्रोटिस्टा. Activity. Prepare a temporary amount of 1 drop of pond water on a glass slide. Observe it under low power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular shape. These are amoeba. वरती कर्ड होतं आणि बटर मिल्क होतं किंगडम मोनेरामध्ये. आणि आता सेकंड किंगडम प्रोटेस्टामध्ये पॉन्ड वॉटर घ्यायचं आणि ते ऑब्झर्व करायचं. पॉन्ड वॉटरमध्ये काय दिसलं? यू विल फाइंड सम मोटाइल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. दीज आर अमिबे. कॅरेक्टरिस्टिक्स. प्रोटिस्टा आर सिंगल सेल. युनी म्हणजे सिंगल. Single cell organisms with well-defined nucleus enclosed in a nuclear membrane. सेलच्या आतमध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन मध्ये वेल डिफाइंड अगदी क्लिअर स्पष्ट दिसणारं न्यूक्लियस असतं. दे हॅव सुडोपोडिया or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. युनिसेल्युलर असतात म्हणजे त्यांचा शेप हा इरेग्युलर असतो इथे दाखवल्याप्रमाणे. ह्या आकृतीत बघायचं त्यांचा शेप असा इरेग्युलर असतो. इरेग्युलर म्हणजे विशिष्ट ह्याच आकारात असे नसतात ते. आणि आम्ही भविष्यी थोडस सांगू. सुडोपोडिया म्हणजे हे असे युनिसेल्युलर असतात त्यामुळे त्यांना आपल्यासारखे हात पाय असं नसतात लोकोमोशनसाठी. लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्यासाठी. त्यांना हे हात पाय वगैरे असे नसतात त्यामुळे ते त्यांच्याच शरीराचा भाग असा पुढे कुठेही वाढवतात आणि त्याच्यात तो टेकवत असं पुढे पुढे हालचाल करतात. म्हणून त्यांना म्हटलंय सुडोपोडिया. सुडो म्हणजे खोटे. खोटे पाय हात ते असे तयार करतात लोकोमोशनसाठी. ऑटोट्रॉप्स. आता त्यात दोन प्रकार आहेत ऑटोट्रॉप्स. काही ॲटोट्रॉप्स आहेत आणि काही हेटरोट्रॉप्स आहेत. काही स्वयंपोषी आहेत आणि काही परपोषी आहेत. स्वयंपोषी मध्ये काय येतं? जुगलेना, व्हॉल्वॉक्स,
दे कंटेन क्लोरोप्लास्ट, युग्लेना आणि मोलॉक्स. आणि हेटेरोट्रॉफमध्ये अमिबा आणि पॅरामेशियम. हा पॅरामेशियम आणि हा अमिबा. इथे 2 किंगडम पर्यंत शिकलो आपण. आता पुढच्या व्हिडिओ जर आवडला, शिकवण्याची पद्धत आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.